साहेबांमध्ये इतकी खूबी आहे की त्यांच्याशी 2 मिनिटं जरी चांगल्या मूडमध्ये असले तर 2 मिनिटं बोललात तुम्ही की तुमचा मूड एकदम म्हणजे एकदम प्रफुल्लित होता तुम्ही. अजिबात घाबरू नका, वरच्यावर विश्वास ठेवा आणि मनापासून सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करून टाका. त्या ट्रीटमेंटला मैत्रीण मानलं की सगळं सोपं जातं. पहिले महत्वाची गोष्ट आहे ती 6 महिन्यानंतर मला काय करायचंय हे डोक्यात पक्क करायची. तेवढं केलं की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. चौकट राजामध्ये आधी परेश रावल होते हे खरं आहे का? हो बरोबर आहे. परेश रावलच होता आधी. त्याला संपूर्ण सगळ्या गोष्टीची कल्पना दिली होती. त्याला सगळ्या अक्षरशः सगळं जे ट्रेनिंग पाहिजे होतं ते सगळं दिलं होतं. त्यांनी पाहिजे तेवढी मेहनत नाही घेतली. त्याला सिरियसनेस कळला नाही. सेट लागला, सगळं युनिट पोचलं आणि 4-5 दिवसानंतर परेश येणार होता. आणि त्या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर माझ्या नवऱ्याचं काम करणारच होता. त्याच्यामुळे तो एक आणखीन 6-7 दिवसानंतर येणार होता. आम्ही चित्रीकरण सुरू केलं आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही खूप छान महत्वाचा सीन मी आणि अशोक असे आम्ही शूट करत होतो. तेवढ्यात फोन आला मुंबईहून. वो इमोशनली डिस्टर्ब है इसलिए नहीं आ सकता. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण हा सेट लागलेला आहे, सगळं करू काय. तुला खोटं वाटेल, पहाटे 4-4:30 पर्यंत मी एकटी गॅलरीत बसून होते की मी आता काय करू. रात्री सगळ्या लोकांना मी जे मला डोक्यात येत होते की यांना फोन करून विचारावं हा रोल करतील का, अशा सगळ्या लोकांना मी फोन केले. मी नावं नाही घेणार. तेवढ्यात पहाटे 5:30-6 वाजता माझा कॅमेरामन हरीश जोशी आणि संजय सुरकर 2 जण आले. ते म्हणाले की आमच्या डोक्यात असं वाटतंय आम्हाला की दिलीप प्रभावळकरला आपण विचारूया. मग पहाटे मी 6 वाजता दिलीपला फोन केला. म्हटलं दिलीप असं असं झालेलं आहे आणि तू हक्काचा माझा आर्टिस्ट म्हणून मी तुला सांगते की तू तो रोल कर. तो रोल तर आणखीनच छान आहे. म्हणजे तू ऐकला होतास नवराचा, त्याच्याही पेक्षा मेन रोलच आहे तो. आणि मी दिलीप कुलकर्णींना फोन करते आणि तर तो म्हणाला मी येतो. तर मला तेवढं हुश्य वाटलं. आम्ही 2 दिवस काही काम नसताना रेटलं काम. कारण तो म्हणाला मी येता येता कामायनीमध्ये जातो त्या संस्थेमध्ये, ती मुलं बघतो जे आम्ही तिथे करणारच होतो शूटिंग पुढे. आणि तो मला अतिशय कौतुक याचं वाटतं की संजयनी त्या 2 दिवसात, कारण डिरेक्टर शेवटी पहिली फिल्म, अख्ख्या सगळ्या गोष्टी फिरवल्या. तिकडचा एक डेंटिस्ट बघितला, त्याच्याकडनं ती कवळी करून घेतली, ते सगळं वीक करून घेतला. सगळे ते 2 दिवसात बराबर सगळ्या गोष्टी केल्या. आणि दिलीपचंही कौतुक असं की त्यांनी आल्याबरोबर, खोटं वाटेल तुला, ती मुलं कशी चालतात हे 7 प्रकारे आम्हाला चालून दाखवलं की ह्याच्यातलं कुठची चाल तुला पाहिजे बघ. आणि ते मुन्नी करून तो हाक मारतो जी, ते सगळं त्याचं आहे. आणि तो आणि संजय सुरकर दोघांनी मेहनत करून जे काय आहे ते चित्र चौकट राजाचं आहे आज. ठीक आहे. ज्यावेळेला मातोश्रीवर असायचं त्यावेळेला तुमचा एक दबदबा होता जो आता तितकासा नाही असं लोक म्हणतात. दबदबा हा शब्द मी मानणार नाही, पण आय वॉज व्हेरी हेल्पफुल. म्हणजे मे बी मी एक मीडिएटर होते की जेणेकरून कामं काही साहेबांपर्यंत पोचवणं जे डायरेक्ट पोचू शकत नाहीत वगैरे असं. आणि त्यावेळेस सरकार पण होतं, त्यामुळे एवढं करून बोललं जातं. आणि मला असं इनफॅक्ट प्राऊड फील होतं की हां, लोकांनी मला मान दिला. आणि कोणाला नको असतं. म्हणजे स्मिताताई, ज्या इतर महिलांना असा आजार झालेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काही स्पेशल गोष्ट शिकलेल्या आहात? काय झालं माहिती, ज्या वेळेला मला कळलं की असा आपल्याला ओव्हरियन कॅन्सर आहे, त्यावेळेला मी सारखं प्रत्येक डॉक्टरना, म्हणजे ॲलोपॅथीसुद्धा, होमिओपॅथीसुद्धा आणि आयुर्वेदिकसुद्धा, प्रत्येकाला विचारत होते की याचं कारण सांगा ना मला, हे का होतं. कोणाकडेही उत्तर नाही. तुम्हाला उपाय करून देतील म्हणजे काय, तर तुम्ही ऑपरेट करतील, उपाय करून देते, असे उपाय आहेत त्यांच्याकडे, पण तेही खात्रीचे नाही. ते पुन्हा परत होईल का विचारलं, सांगू शकत नाही. म्हणजे आहे काय हा प्रकार. जर का मला स्वतःला पुढे जगायचं असेल किंवा जे काय ज्या प्रकारे पुढे जगायचं आहे, तर काय गोष्टी अवॉइड करायच्या असतात, तर त्याची उत्तरं नाहीत. मग मला तो एक चाळाच लागला की हे कळलंच पाहिजे आपल्याला नेमका काय प्रकार आहे. आणि मग जसं जसं मी विचारत गेले, आयुर्वेद, होमिओपॅथ, सगळ्या डॉक्टरांच्याकडनं विचारून, तर मला फक्त होमिओपॅथवाल्याकडनं उत्तर असं मिळालं की 10-15 वर्षापूर्वीपर्यंत बायकांचं बाहेर जाण्याचं प्रमाण कमी होतं. आता खूप मोठ्या प्रमाणात बायका घराबाहेर पडायला लागल्या. ह्याचा अर्थ त्यांची घरातली जबाबदारी कमी झाली असं होत नाही. ती बाहेर काम करते, त्यावेळेला अंतर्मनात कुठेतरी तिच्या मनात अपराधीपणाची भावना सतत असते. जेन्युइन स्त्री जी असेल
त्याच्या मनात सतत असतं की अरे मुलाचं आजारपण आहे, कदाचित तो आजारी आहे घरी, काहीतरी हे सतत असतं चालू. एकदा काम आटपलं की टेन्शन रिलीज करायला पुरुषांच्याकडे अनेक मार्ग असतात. तू कबूल करशील? बाई पर्स उचलते, ती डायरेक्ट घर गाठते. बाकी मध्ये तिला पाय फुटत नाहीत कुठेही जायला, टेन्शन रिलीज करायला. त्यामुळे त्याच्या सकट ती घरात शिरते आणि 24 तास तिचं सगळीकडचंच टेन्शन चालू असतं. तो स्ट्रेस तिला उत्तम प्रकारे कमी करणं हे अजूनपर्यंत कुठेही औषध नाही आणि त्याचे परिणाम हे असे दिसतात. असं होमिओपॅथवाल्यांचं मला हे कळलं. उत्तर काय त्याच्यावर? ते म्हणाले काहीही नाही, स्पिरिच्युअल थेरपी. तुम्ही अध्यात्म, तुमचं ध्यान, तुमचे सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सुरू करायला पाहिजेत, तर योगा या गोष्टी स्ट्रेस कमी करण्यासाठी उपयोगी पडतील. त्याच उपयोगाच्या आहेत. आणि नेमकं असं झालं की मी राहते त्याच्याच खालच्या मजल्यावर एक ही जॅपनीज स्पिरिच्युअल थेरपी आहे, माहिकारी नावाची. माहिकारी, ज्याच्यावरनं ते सगळं स्पिरिच्युअल सगळ्याच गोष्टींची उत्तरं त्याच्यात आहेत. योगासारखाच प्रकार आणि पूर्णपणाने आपल्यासारखीच संस्कृती. काही फार मोठं वेगळं त्याच्यात अगदी जपजाप्य आहे असं नाही. मी ती शिकून घेतली आणि आता मी ती थेरपी देऊ शकते. अरे वा. आणि त्यामुळे मी आता माझं रुटीन असं ठेवलंय की दर शनिवार रविवार जवळच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, जसलोकमध्ये जाऊन ज्या बायका या अशा ओव्हरियन म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सरनी ट्रीटमेंट घेत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे मानसिकदृष्ट्या त्या सबळ व्हाव्यात, त्यांना उत्तम प्रकारे ट्रीटमेंट घेता यावी. कारण तुझा होकारात्मक दृष्टिकोन असला तर ती ट्रीटमेंट तुला जास्त उपयोगी पडते, लागू पडते. ज्या एकट्या बायका आहेत, ज्यांच्याबरोबर कुणी नसतं यायला घरातलं तिथे किमो वगैरे घ्यायला, त्या ठिकाणी जाऊन ही ट्रीटमेंट त्यांना द्यायची, त्यांच्याशी बोलायचं, काउन्सिलिंग करायचं. आणि स्वतः इतकी वर्ष आर्टिस्ट म्हणून वावरते तर त्यांच्यावर जास्त पटकन परिणाम होतो त्याचा. इतर कुठची जर कोणी गेलं आणि सांगायला लागलं त्यापेक्षा मी प्रत्यक्ष जाऊन करायला लागले. तर हा दर शनिवार रविवार हे रुटीन मी आता सुरू केलेलं आहे आणि ते 2 दिवस छान मस्त जातात. मग 5 दिवस बाकीची कामं करायची. जो रामगोपाल वर्मांचा सरकार होता तो ठाकरे फॅमिलीवरती बेस्ड होता असं म्हटलं जातं, कितपत खरं ते? मला असं वाटतं त्यांनी रामगोपाल वर्मा आणि मी एकदा आम्ही फ्लाईटमध्ये एकत्र होतो, काही कामासाठी आम्ही एकत्र जात होतो कुठे. त्यावेळेस त्यांनी मला ही इच्छा दर्शवली होती की मला एक गॉडफादर पिक्चर बनवायचा आहे आणि मला तो म्हणजे मी साहेबांना डोक्यात ठेवून मी तो गॉडफादर बनवतो, तर तुम्ही माझी एकदा भेट घालून द्या. मी त्यांना भेट घालून दिली होती साहेबांची. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यातनं ज्या काही कल्पना निघाल्या आणि त्यांनी एक साहेबांची एक प्रतिकृती किंवा जे काय आहे जुळवाजुळं करून एक कथित हे केली. पण मी असं म्हणू शकत नाही की एकदम डायरेक्टली, म्हणजे तो पिक्चर झाल्यानंतर त्याच्यातली एक जी व्यक्ती होती सुनेचं जिने काम केलं होतं, प्रत्येकजण अहो तुम्ही आहात का त्या, म्हणजे हा प्रश्न फार चुकीचा आहे. म्हणजे जे पिक्चरमध्ये त्यांची एक त्यांचा दृष्टिकोन ते दाखवतात हे प्रत्यक्षात नसतं. म्हणजे हे प्रत्यक्षात त्यांनी विचार करून दाखवावं. एखादा कॅरेक्टर पोर्ट्रे करताना घेतली गोष्ट म्हणजे आजूबाजूची सगळी कथा तशीच घडली, मग तो सिनेमॅटिक लिबर्टी घेतात आणि पिक्चर बनवतात. त्यामुळे त्यांना आपण तेवढं रिलेट करू नये प्रेक्षकांनी. पण अमिताभ बच्चननी जर का मोठ्या साहेबांपासून प्रेरणा घेऊन ते काम जर का चरित्र रंगवलं असं जर का आपण गृहीत धरलं तर त्याच्यामध्ये किती त्यांनी जवळची भूमिका सादर केली असं तुम्हाला वाटतं? साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि पिक्चरमध्ये जे दाखवलंय ते फारच वेगळं. म्हणजे तो बॅकग्राऊंड त्यांची वेगळी दाखवली आहे. दॅट इज ऍक्सेप्टेड. तसं नाही म्हणत म्हणजे त्यांची साहेबांच्याकडनं त्यांची हात करण्याची पद्धत किंवा रुद्राक्ष हे ते म्हणजे एक त्यांनी असं दाखवलंय की साहेब नाहीत पण त्यांच्यासारखी व्यक्ती. ते एक दिग्दर्शक असं. आणि अमितजी असे ऍक्टर आहेत की जे डायरेक्टरने सांगितलं ते करतात. म्हणजे ते इतक्या उत्कृष्ट पद्धतीने करतात की तुम्ही ह्या पद्धतीने करायचं. मग ते हा नाही विचार करणार की कोणाशी रिलेट होतं. आणि अमितजींचं मला असं वाटतं म्हणजे राजसाहेब असू देत, त्यांना सुद्धा जरी आता नंतरची भांडणं झालेली असली तरी राजसाहेबांना देखील आवडता नट म्हटल्यानंतर पहिल्यांदा अमिताभ बच्चन. आम्ही बघितलंय ना लहानपणापासून. आणि त्यांनी जे एक व्यंगचित्र काढलंय अमितजींचं, पाठीमागे उभं राहिलेलं उत्कृष्ट व्यंगचित्र काढलं होतं. त्यामुळे राजकारण आणि फिल्म हे मोठे साहेब सुद्धा उत्कृष्ट मिमिक्री करतात आणि त्याच्यामुळे ते अमिताभची एकदम आवाज बिवाज इतका सुंदर काढतात. बिलकुल. त्या साहेबांमध्ये इतकी खूबी आहे की त्यांच्याशी 2 मिनिटं जरी चांगल्या मूडमध्ये असले तर 2 मिनिटं बोललात तुम्ही की तुमचा मूड एकदम म्हणजे एकदम प्रफुल्लित होता तुम्ही.
मला अजून आठवतं, मला ते ज्यावेळेला त्या गोष्टी सांगत होते की ज्यावेळेला अमिताभ बच्चन माझ्याकडे आला त्यावेळेला असं झालं, तर ते सांगताना पूर्ण ऍक्टिंग, म्हणजे ते केस वगैरे असे करून होय बालासाहेब, होय बालासाहेब असं करून हे बाळासाहेब ठाकरे स्वतः दाखवतात करून. बिलकुल बिलकुल. ते तर फोनवर वगैरे, म्हणजे आता परवाच कालच खली आला होता तो, ते खली बद्दल पण सांगत होते. म्हणजे ते म्हणे तो आला तर मी सगळ्यांना सांगितलं की जरा तुम्ही म्हणजे सोफा वगैरे नीट चेक करा, म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलतात ना की जेणेकरून आपण खळखळून हसायला लागतो. स्प्रिंग वगैरे व्यवस्थित आहे ना त्याची, की म्हणजे तुटणार तर नाही ना. जो त्यांचा केस कापतो नावी, त्याला सांगणार की माझी मिशा व्यवस्थित काप तू, कारण मला ते म्हणजे ते सुंदर स्त्रिया वगैरे येतात माझ्याकडे. म्हणजे ते एकदम इतक्या सहजतेने बोलतात. आणि तो म्हणजे तो कापणारा नावी, म्हणजे तो एकदम 2 मिनिटं असा होतो की अरे बाळासाहेब. पण ते सगळ्यांना ईज करतात, म्हणजे अशा गोष्टी बोलून ना भयंकर. सूत्र जातात ते आमच्या खऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांकडे. आता त्यांची वेळ आहे, ते तुम्हाला प्रश्न विचारणार, थेट प्रश्न प्रेक्षकांकडनं. माझा प्रश्न स्मिता तळवळकर ताईसाठी आहे. पुन्हा एकदा चौकट राजासारखा सिनेमा बनला पाहिजे, तर तुम्ही पुढचा सिनेमा केव्हा बनवणार? पुढच्या वर्षी म्हणजे याच वर्षात नवीन चित्रपट येईल. आणि तो चौकट राजा वगैरे नाही, ती आणखीन एक वेगळी थीम आहे, त्याच्याबद्दल सांगेन मी नंतर. पण तुम्हाला आवडेल, ब्लॅक कॉमेडी आहे, तुम्हाला आवडेल आणि अगदी नेहमीच्या बघण्यातला विषय आहे. पुढचा प्रश्न. स्मिताताई ठाकरे, तुम्ही लग्न झाल्यानंतर सासरी गेला तेव्हा तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची भीती वाटली का? बिलकुल नाही, कारण मी लग्नाच्या आधीपासून त्यांना बघत आले आणि एक मला खूप एक आतुरता होती की त्यांना जवळनं जाणण्याची. एक नेता म्हणून मी त्यांचा खूप आदर करायची आणि त्यांना जवळनं बघितल्यानंतर तर मी खूपच जास्ती उत्साहित झाले, कारण घरामध्ये ते नेता नाहीच आहेत, ते एक अतिशय उत्कृष्ट कुटुंब प्रमुख आहेत आणि सगळ्यांना खूप प्रेमाने वागवतात घरात. त्यामुळे भीती एकदम दूरच पळून गेली. पुढचा प्रश्न. ठाकरे ताई, माझा असा प्रश्न आहे की गोविंदा खरोखरच सेटवर खूप लेट येतो का? लेट होण्याची त्यांची थोडीशी सवय आहे, ती थोडी वाईट आहे. पण एकदा का सेटवर ते आले ना की आपण सगळं विसरून जातो की बाबा, आणि जो वेळ गेलेला असतो, म्हणजे मला तरी तो अनुभव आलेला आहे की जो वेळ त्यांनी वाया घालवलेला असतो, की एखाद वेळेस उशिरा येऊन झाला असेल, तेवढा ते कव्हर अप करतात. कारण एकदा कॅमेराच्या समोर गेल्यानंतर ते वेगळी व्यक्ती असते आणि पूर्णपणे स्वतःला झोकून देतात. पुढचा प्रश्न. स्मिताताई ठाकरे, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे, तुम्ही राजकारण खूप जवळपासून बघितलंय, तुम्हाला कधी हे नाही वाटलं की मी राजकारणावर पिक्चर बनावं? मी जास्ती करून कॉमेडीचा, म्हणजे विनोदी ह्याच्याकडे माझा कल आहे जास्ती. तर सिरियस मला अशा गोष्टी जास्ती त्रास करून घ्यायला आवडत नाही चित्रपटात तरी. हे लोकांचे प्रश्न म्हणलं की मलाच टेन्शन असतं की हे काय विचारतील आणि काय नाही, मला सांगायला काय तसं काय तो प्रश्न महत्त्वाचा नाही, जाऊ दे, सोडू द्या, असं वगैरे असतं. पण तसं काही प्रश्न लोकांनी विचारलेले नाहीत, याबद्दल त्यांचे आभार. आणि आता आमचा जो राऊंड आहे दिलसेमध्ये माझ्याकडे एक हा जादूचा फोन आहे. स्मिताताई तळवलकरांपासून आपण सुरुवात करूया. तुम्हाला कुणाला फोन लावावा असं वाटेल आणि काय बोलावं असं वाटेल? गेले काही महिने ज्या सगळ्या गोष्टीमधून मी जाते, त्या प्रकारचा आजार जर ज्या काही महिलांना होत असेल, त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा म्हणून मला एक फोन करायचा. प्लीज. अजिबात घाबरू नका, वरच्यावर विश्वास ठेवा आणि मनापासून सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करून टाका. त्या ट्रीटमेंटला मैत्रीण मानलं की सगळं सोपं जातं. पहिले महत्वाची गोष्ट आहे ती 6 महिन्यानंतर मला काय करायचंय हे डोक्यात पक्क करायची. तेवढं केलं की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. छोटा फोन होता, तुमच्याकडे फोनचं बिल फार येतं का? त्यांच्याकडे द्या फोन, बघूया कोणाला लावतात. मी माझ्या सासूबाईंना फोन लावू इच्छिते की काही गोष्टी सांगायच्या राहिल्या आणि जे काही तुम्ही शिकवलं ते आजपर्यंत मी रुजवते. मला कल्पना आहे की तुम्ही वरनं सगळ्यांना बघत असाल, पण आज जी काही कुटुंबाची वाताहत होत आहे,
इकडे काय चमत्कार होण्याची चिन्ह दिसत नाहीत. तर तुमच्या आशीर्वादानं तुम्ही तिकडनं वरनं काहीतरी चमत्कार करा आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी लाभो, शांती लाभो. सुख समृद्धी तर आहेच आणि साहेबांना तुमची फार गरज आहे. त्यामुळे ज्या पावलोपावली ते तुमची आठवण काढतात तीच आठवण आमच्या मनातही आहे. हेच फक्त मनापासून सांगू इच्छिते. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर क्वेश्चन्सची. स्मिताताई तळवलकरांपासून आपण सुरुवात करूया. आवडती मालिका अवंतिका की लज्जा? काय रे, धाकटा मुलगा आवडीचा की धाकटा मुलगा असं म्हटलं काय? यही तो है रॅपिड फायर का मजा. अवंतिका. आवडता चित्रपट काय विचारणार सांगा? चौकट राजा की कळत न कळत? पुन्हा तेच ना, काय रे बाबा, परीक्षाच घेतो. चौकट राजा. आवडता दिग्दर्शक कांचन नायक की संजय सुरकर? कांचन सुरकर असं मुक्तीने दिलं होतं तसं. कांचन सुरकर नाही, संजय सुरकर. सही रे सहीच्या जे भांडण झालं त्याच्यामध्ये लता नार्वेकर बरोबर आहेत का सुधीर भट बरोबर? बरोबर आहेत का असं मला नाही सांगता येणार, पण सही रे सहीला लता नार्वेकरच नाव लागतं. सही रे सही असं म्हटलं की समोर लता नार्वेकर किंवा चिंतामणी थिएटर हेच नाव लागणार. आता स्मिताताई ठाकरे. आवडती राजकीय व्यक्ती ममता बॅनर्जी की मायावती? ममता बॅनर्जी. उत्तम धनुष्यबाण चालवायला लक्ष कुठे हवं, हाताकडे की घड्याळाकडे? घड्याळ कुठे आला धनुष्यबाण? म्हणजे हात कसाही असू शकतो ना. तुम्ही असा दाखवताय, आम्ही असं. कोणतं आडनाव लावायला आवडतं, चित्रे की ठाकरे? प्रत्येक स्त्रीला मला असं वाटतं की लग्नाच्या आधी आपल्या आईवडिलांचं नाव आवडतं, पण आपली संस्कृती, आपला जो धर्म सांगतोय त्यामुळे लग्न एकदा झाल्यानंतर सासरचं आडनाव लावायला प्रत्येक स्त्रीला आवडायला हवं. आवडता नेता राहुल गांधी की राज ठाकरे? राज ठाकरे. पण आजचा कार्यक्रम संपवायच्या आधी माझी अशी एक फरमाईश आहे की स्मिताताई तळवलकर, तुम्हाला की एखाद्या आठवणाऱ्या नाटकामधला एखादा अगदी जवळचा असा एखादा उतारा. 7-8 महिन्यापूर्वीचं ते नाटक होतं. बरं. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. बरं. त्या नाटकाची मूळ संकल्पना अशी होती की आत्ता जे सायन हॉस्पिटलमधनं बाळ चोरीला गेली होती तसं एक बाळ हॉस्पिटलमधनं एका भाजीवाल्याच्या बायकोचं छोटंसं बाळ ते चोरीला जातं आणि त्याच्या पुढे मग DNA वगैरे सगळे ज्या विषयाभोवती ते संपूर्ण नाटक घुमतं. मी त्याच्यात त्या बाळाची आजी करायचे, तर मी त्याच्यातला एक शेवटचा पीस जो आहे की हे सगळं DNA टेस्ट असं करता करता एक बाळ दिलं, कुठून तरी एक शोधून आणतात पोलीस, ते बाळ दिलं जातं, मग ते बाळ आपलं नाही लक्षात येतं, मग एक दुसरं बाळ दिलं जातं, असं करता करता त्या घरात 3 बाळं येतात आणि त्या 3ही बाळं ह्याच्यातलं नेमकं आपलं कुठचं हे त्या जोडप्याला काही शेवटपर्यंत कळत नाही. आणि ते सगळं DNA टेस्टसाठी सगळ्यांचं रक्त तपासणी आणि हे तपासणी करता 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 सगळ्यात शेवटी त्या इन्स्पेक्टर असं एक घेऊन येतो रिपोर्ट की त्या रिपोर्टमध्ये कळतं की माझा मुलगाच माझ्या पोटचा नाही आहे. मी आजी, ते बाळ नातू आणि मुलगा जो आहे तोच माझ्या पोटचा नाही आहे. आणि तो DNA रिपोर्ट त्या आमच्या समोर टाकून तो इन्स्पेक्टर निघून जातो. आणि त्याच्यानंतर तो मुलगा इतका थरथरतो, माझा मुलगा, की तो जवळ येऊन उभा राहतो आणि ती म्हणते, वय खरं आहे, तू माझा नाही सिट्या, मी आय नाही तुझी. लहानपणीच लगीन झालं माझं, लग्नाचं वय बी नव्हतं ते.